10 वाजून राहिले तरी भाऊ येईल भाऊ स्वतःच काय बसेला तुमचा आभारी आहो पवार तुम्ही खुश आहे आज समजले। आणि महत्वाचा कार्यक्रम आहे उद्या संध्याकाळी 7:30 वाजता तो फेल होणार नाही 100% याच्यापेक्षा डबल खुर्च्या टाकून सक्सेस होईल महत्वाचा आहे भाऊ तो सगळे आंदोलन फेल होतात पण ते आंदोलन फेल नाही होत मी लोटच नका घेऊ परंतु आपण जीवाभावाचे चळवळीचे कार्यकर्त्या माझी प्रार्थना आहे बोलता बोलता मगाशी मी बोलून थोडा विषय राहिला बहिणींनो प्रेम करा आंतरजातीय लग्न करा जात संपून जाईल रमाबाई सारखं बाबासाहेबा सारखं प्रेम ज्योतिबा सारखं सावित्री सारखं प्रेम ज्योतिबाला लेकरू नव्हतं सावित्रीला वचन सांगितलं सावित्री तुला मूल होत नाही माझ्याकडनं लेक दुसरं लग्न कर तुलाही सांभाळेल तुझ्या पतीलाही सांभाळेल वारे महात्मा ज्योतिबा फुले पती कसा असावा सावित्री म्हणे मला कशाला लग्न करायला लावता तुम्ही लग्न करा तुमची दुसरी पत्नी राहील आणि मीही राहील दोघही नाही 5 मिनिटं विचारानंतर विचार केला म्हणे लग्नच कशासाठी मूल होत नाही म्हणून त्यापेक्षा दत्तक पोरगा घेतला काशीबाईचा यशवंत त्याचं 12 लाख रुपयाचं उत्पन्न होतं वर्षाचं त्याची सून मरताना ज्योतिबा फुल्याची कोणाचं लक्ष नव्हतं रे या महामानवाईचे बहुजनाच्या महामानवाईचे किती हाल केले या मनुवादेईनं आणि आता भलताच बाबा येते भलतेच चमत्कार आम्हाला सांगून जाते आणि बाईच्या डोक्यात ते बाबागिरी घुसून राहिली म्हणून तुकडोजी महाराजांची अंधश्रद्धा विरोधातली ग्रामगीता वाचा गाडगे बाबाचा डोळस विचार वाचा आणि आंतरजातीय लग्न करा म्हणणं नाही प्रेम करा पण प्रेम करताना डोकं वापर शिक्षणाची लेवल पाहून प्रेम कर प्रेमाला शिक्षणाची लेवल पाहिजे पोरगा कलेक्टर पोरगी डॉक्टर पोरगा इंजिनियर पोरगी शिक्षिका पोरगा एचडीओ पोरगी तहसीलदार पण आता प्रेम तसं नाही पोरगी डीएड बीएड पोट्ट 9वी नाव पास काय तुम्हाला प्रेम झालं हे कोणतं प्रेम आहे हो बाई तुझं ना सांगता आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला गुतू दे गुतत असते माय गुतू दे मग भीती कुणाची कशाला नाही कायले भेट जाणं पडून जाय चुकून एका वळणावर सहज कसे गमतीने भेटलो चुकून फुकून नाही भेटला पहिलेच मेसेज पाठवला होता खबरदार कधी पुढे बाबा बहिणींनो पाया लागतो आंतरजातीय लग्न करा माय बापाला विश्वासात घ्या प्रेम करताना त्याच्या आवककडे पहा तो पैसे कमावतो की नाही की तुम्हाला प्रेमापुरता चिवत्या बनवतो आणि तुम्ही पोराईली एटीएम खलास होईपर्यंत चिवत्या बनवता त्याला काय एकाचा थोडी दोष आहे की मायाला हे कीर्तनच असं आहे प्रबोधन हे आम्ही भेटच नाही बोलायले म्हणून तर चाकू मारतात लोक आम्हाला अबे तुम्ही चाकू नाही तुम्ही माणसं माराल पण विचार मारू शकणार नाही मनुवाद्यांनो विचार मारू शकणार नाही समजले या ज्योतिबाचा विचार या बाबासाहेबाचा विचार कबीराचा त्या काळात कबीराने अंधश्रद्धा निर्मूलन केलं जत्रा में फतरा बिठाया तीरथ बनाया पानी दुनिया हो गई दीवानी रे सब पैसों की धुलदानी पाया लागतो तुमच्या गाडगे बाबाचा डोळच विचार ठेवा प्रेम करा पण प्रेमाला शिक्षणाची लेवल ठेवा तू प्रेम करतो ते पोट्ट हॉटेलात काम करते 150 रुपये रोजानं त्याला तिथं आठवण येते प्रियकरींची तिथं गाणं म्हणते ते पोरग दिल तो पागल है दिल दीवाना है पहली पहली बार मिलाता है यही हंसाता है यही रुलाता है दिल तो पागल है बाबू 239 नेट लागते 1.5 GB दिल दीवाना है अरे डोळ्याच्या भवीच्या मंदातलं चमकीचं पाकिट 180च होते दिल तो पागल है पूर्ण फेअर अँड लवलीचा शर्ट घेशील मेपकचा तर 500 रुपयाचा होते दिल दीवाना है उच्च सँडलची चप्पल तर 900ची होते दिल तो पागल है त्याने पागलच राहू दे इथे कोणी गुतेल गातेल असाल खबरदार ही आमची वराडी भाषा आहे
तुम्ही सर्व स्टँडर्ड शिकलेले लोक खुर्चीवर बसणारे आणि या प्रबोधनाचा लाभ घेतला. मी तुम्हाला वंदन करीन. मायबापाचं नाव रोशन करा, प्रेम करा. जात काय घेऊन मरता? शिक्षणाची लेवल पहा, कोणीही जातीचा पहा, पण पहिले तो तुम्हाला जीवनभर जगवते का त्या पोराशी प्रेम कर. पाया लागतो बाई. तुम्ही तर आता अलीकडे असं विचित्र काम केलं. पोरगा पोरगी ओळखू येत नाही. आपली ओळखी कोणाची होईल असं पॅक तोंड बांधते भयानक. दिल परदेसी हो गया, दिल परदेसी हो गया, दिल का जाना है, दिल का जाना है. नाशिक रोडले भेट बिडको बाय सप्तशृंगी मार्गे गोवा. बरं कॉलेजचे पुरी बांधते तर बांधते. हे आता आले का दादा? उशिरा आले पण खुर्चीवरच आले डायरेक्ट. पण कोणामुळे बाबू? ही सर्व ताकद कोणाची आहे? कोणामुळे झालं तुझ्या जीवनाचं सुख. पोरी अधिकारी झाली समोटी. बाबासाहेबांच्या पुण्याईनं अधिकारी झाली समोटी. बाबासाहेबांच्या पुण्याईनं पुण्यामुळे झालं तुझ्या जीवनाचं सोनं. पुण्यामुळे झालं तुझ्या जीवनाचं सोनं. एका गावू नको विसरू हे पोरा. पुढे जाऊ नका. रातभर का येईल जाऊ देत ना का घरी. हे आपल्यासारखी रिकामी थोडी स्टँडर्ड लोक आहेत. आपण तरी स्टँडवर लिहाव. मी बुद्धविहाराच्या समितींना वंदन. इथं साहित्याच्या माध्यमातून पुढची पिढी निर्माण करायची आहे. त्यांना प्रत्येक भंतीजीकडून प्रत्येक वैज्ञानिक विचार देणाऱ्या महामानवाचे विचार इथं पेरले गेले पाहिजेत. उद्याची चांगली तरुण पिढी निर्माण करायची असेल तर आज गरज आहे त्याची. म्हणून तुमच्या पाया लागतो. मी म्हातारेले का हे विचार सांगत बसत नाही. काय करता हो? या देशाला गरज तरुणाची आहे. पण आम्ही ऐकलं भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, सुभाषचंद्र बोस मानव देशासाठी गेले. आजचे पोट्टे देशीसाठी चालले. आणि काही काही पोट्टे मरत नव्हतो. पण काय करू? कालपासून तिला फोन लावतो पण ते माझा फोन उचलत नाही. तिला कशाचा राग आला कळत नाही. शेवटी तिला मेसेज पाठवला पण तिनं मला उत्तर दिलं नाही. मी ठरवलं या जगात आपलं कोणीच नाही. हम तेरे बिन रंग नहीं पाते, तुम नहीं आते तो हम मर जाते. हाय प्यार क्या चीज है ये, जान नहीं पाते. खबरदार याच्या पुढे म्हणशील तर म्हणा बाबू. मी खरोखर आयोजकांना समितीला इथं बाबासाहेब आंबेडकर येऊन गेले भाऊ. या देवळाली कॅम्प मध्ये मी ऐकलं भाऊ. मी पूर्ण माहिती यांच्याकडून घेतली ना. इथं दादासाहेब गायकवाड साहेबाच्या प्रचारासाठी बाबासाहेब आले. अरे ज्या मानवानी स्वतःचा विचार नाही केला. रात्री 3 वाजता बाबासाहेब जागी असायचे. जागी 3 वाजताही अभ्यासातच वेळ दिला. रात्रंदिवस तुमचा आमचा विचार केला. आम्ही अलीकडे बाबासाहेबाचा विचार, ज्योतिबाचा विचार, गाडगे बाबाचा त्याग विसरत चाललो. तरुण पिढींनो भगतसिंगाला विसरू नका. बहिणींनो सावित्री, जिजाई, रमाई, अहिल्याबाई होळकर विसरू नको. समजली? मला या खंजिरीत वाईट व्यसन देऊन टाका. आणि कोणाला कार्यक्रम संपल्यावर साहित्य लागलं भाऊ. 8 पुस्तक आहेत माझ्याकडे. माझे गुरु सत्यपाल महाराज ज्यांना वामनदादा कर्डक यांच्यातर्फे पुरस्कार मिळाला. यांच्या हस्ते एक वेळा पुरस्कार मिळाला. विठ्ठलराव उमक साहेब आम्ही ऐकलं भाऊ. काय विश्वनाथ काळे आणि शरद उबाळे यांच्याकडून 500 रुपये धन्यवाद देणाऱ्यानं देत राव. पुस्तक तर न्या 2. चालली काय मावशी तू? आज आनंद झाला मला. नाशिकच्या या नगरात मी आहो. अमरावती जिल्ह्याचं पासिंग
MS-27. आज तुमचं दर्शन घडलं. तुम्हा लोकांचा वैचारिक विचार तुमच्याकडून मला भेटावं, कारण माणूस हा जीवनभर विद्यार्थी आहे. तुम्हा सर्व विचारवंतांना धन्यवाद. मी हा 1 2 3 4 5 6 7 खंजऱ्या एकत्रित केल्या आणि वाचायच्या बद्दल वंदन करावं तर ते समाज बांधवाच्या लोकांना. रात्र आमचे ड्रायव्हर आहेत सुमेध भारसाकडे भाऊ, वंचित बहुजनचं काम पाहतात, परंतु गाडी चालवूनही पुस्तक वाचण्यात मग्न राहतात. वेळ भेटला तर डोळे लावत नाहीत पण पुस्तक वाचतील, कारण पुस्तक वाचल्यानं मस्तक जाग्यावर येते. म्हणून वाचांत ठिकाण नाही तर भंगार मध्ये फेकाल. माझी प्रार्थना. या खंजऱ्या मी 1 2 3 4 5 6 7 एका जागी वाजवल्या. कशा वाजत राहिल्या त्या भाऊ. कार्यक्रमाचं आमंत्रण 7:30च्या नंतर. जर लेट झाले तर तुम्हाला आतमध्ये घेतल्या जाणार नाही. वामनदादाला बाबासाहेबांचा विचार गावागावात पोहोचवला, कारण 100 व्याख्यानापेक्षा एक संगीतमय प्रबोधनाचा कार्यक्रम हा जनमानसावर बदल करू शकतो. सत्यवान महाराजांनी या खंजेरीतून दिलं भाऊ. सर्वांना धन्यवाद. गाडगे बाबाचा फोटो लागला, नेजा खंजेरी लागली. कोणाला लेकरायले मनोरंजन म्हणून त्याच्या हातात खंजीर न देता पुस्तक द्या आणि खंजेरी द्या. लागली तर नेजा 200 रुपयाची किंमत आहे, 220 रुपये भाव. आणि पुस्तकाचा सट माझे गुरु सत्यवान महाराज यांचा पूर्ण जीवनपट या पुस्तकात आहे. सर्वांना धन्यवाद देतो. माझ्याकडून काही चुकलं असेल माफ करा. तुम्ही तर मला वाटते आज रातभर उठत ना, फाउंडेशन फिट झालं आपलं. पण या कार्यक्रमाचा समारोप आपण राष्ट्रवंदनेनं करत असतो. आम्ही भारत देशाची वंदना करून सर्वांनी आणि प्रथमतः आपण बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली आणि आता आपण राष्ट्रवंदनेनं करूया प्रबोधनाचा शेवट. सर्वांनी आपापल्या जागेवर उभे राहा. उठा. 2 मिनिटं राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे.